प्रिय आदिवासी मन्नेरवारलू बांधवांनो, आपणा सर्वांना मानाचा जय भीम, जय मन्नेरवारलू, जय शिवराय, जय भीम. मित्रांनो, येत्या रविवारी आपण समर्थनगर येथील हनुमान मंदिरामध्ये दुपारी 2 वाजता समाजाची बैठक आयोजित केलेली आहे. नांदेडमध्ये व नांदेडच्या आसपास असणाऱ्या तमाम समाजसेवकांनी या बैठकीला उपस्थित राहायचं आहे. आदिवासी मन्नेरवारलू महासंघाची स्थापना 16 जून 2026 रोजी अधिकृतपणे झालेली आहे. केंद्र सरकारने आपल्याला मान्यतासुद्धा दिलेली आहे. या विराट अशा महासंघाची राज्यस्तरीय चिंतन बैठक आपण 26 किंवा 27 जो काही येणारा रविवार आहे तेव्हा आपण घेणार आहोत. आणि त्या अनुषंगाने आपल्या सगळ्यांना एकत्रित येणं, समाजाच्या विविध प्रश्नांवर विचारविनिमय करणं आणि जे आव्हाने महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या काही शासकीय कर्मचाऱ्यांकडून आपल्याला येत आहेत, जे आपल्या समाजाच्या विरुद्ध जे षडयंत्र रचल्या जात आहे, तर नेमकं हा वैमनस्य जे मनात ठेवून आपल्याबद्दल जे काम करत आहेत, तर त्यांना जाब विचारण्याची आता वेळ आलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य जो घटक आहे तो या पूर्वग्रह दूषित मनामध्ये भाव ठेवून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची सामना सामान्य माणूस करत नसतो. तर त्याला संघटनेचं बळ लागतं, संघटनेच्या नेत्यांचं आणि कार्यकर्त्यांचं बळ लागतं आणि त्यासाठी समाजाला एकत्रित करण्याची आता काळाची गरज आहे. आपण आदिवासी आहोत, आदिवासी कुळात जन्मलेला आहोत, आदिवासी म्हणूनच आपल्याला मरायचं सुद्धा आहे. ह्याच मातीत आपण जन्माला घेतलेला आहे. आदिवासी म्हणून आपण आपल्या परंपरा जोपासलेल्या आहेत. आज हिंदू धर्म जो सनातन धर्म म्हणून मोठा धर्म म्हणून पुढे आलेला आहे, त्याचा मूळ जो आहे तो आदिवासी धर्म आहे. आणि आदिवासी देवदेवता ह्याच हिंदू धर्माच्या देवदेवता असल्याकारणाने कालांतराने आदिवासी हा हिंदुत्ववादी झालेला आहे. आणि आज ही सरकार जी आहे ही हिंदुत्ववादी सरकार आहे. मग भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना प्रश्न विचारण्याची वेळ आलेली आहे की आदिवासी हा हिंदू आहे आणि हिंदू आदिवासींना तुम्ही अशा पद्धतीनं जर त्रास देत असाल, त्यांचे आदिवासीचे हक्क त्यांना मिळवून देणार नसाल, तर ही फार मोठी चुकीची बाब या ठिकाणी होत आहे. तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्याही समित्या, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडताळणी समित्या ज्या आहेत, त्या समित्यांमध्ये काम करणारे जे अधिकारी आहेत ते आपल्याला ज्या पद्धतीनं त्रास देत आहेत, त्यांच्या विरुद्ध आता मोठा उठाव करणे आवश्यक आहे. काही प्रकरणामध्ये लोकांच्या व्हॅलिडिटी मिळून 5-5 वर्ष, 10-10 वर्ष, 15-15 वर्ष झाल्यानंतर त्यांचा जेव्हा पाल्य आदिवासीच्या हक्काचा लाभार्थी म्हणून पुढे येतो, कुठल्या तरी शासकीय नोकरीचा तो भाग घेतो आणि त्याला MPSC, UPSCच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये तो जिंकल्यानंतर त्याला जेव्हा जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते, तेव्हा हे लोक जाणीवपूर्वक आपल्या विरुद्ध कट कारस्थान रचत आहेत. आणि आपले जुने प्रकरणं जे आपल्या हक्काचे आहेत ते सुद्धा उकरून आपल्या जातीचे प्रमाणपत्र हे अवैध ठरवण्याचा, रद्द करण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढे आपण हे प्रकरण रद्द झाल्यानंतर आपण माननीय उच्च न्यायालयाकडे, सर्वोच्च न्यायालयाकडे जातो आणि तेव्हा सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयाचे माननीय न्यायाधीश हे आपल्यासारखा निकाल देतात आणि आपल्या विरुद्ध खोटे आणि चुकीचं काम करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला फक्त हे दंडात्मक कारवाई करतात. म्हणजे साधारणतः 5 लाख रुपये, 10 लाख रुपये दंड ह्यांना ठोठवतात. परंतु काम करत असताना आणि पूर्वग्रह दूषितपणे काम केलेल्या, कपटी भाव ठेवून, मनात कपटी भाव ठेवून काम केलेल्या या अधिकाऱ्यांचे हे दंड सरकार भरत आहे, न की यांच्या पगारीतून भरल्या जात आहे. तर ही बाब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आपल्याला मुद्देसूदपणे दाखवून देणे अत्यंत आवश्यक आहे. एकदा आपण त्यांच्याकडे गेलो, दाद मागितली, त्यांच्याकडे न्याय निवाडा जर झाला नाही, तर परत 10 वेळा आपल्याला सातत्याने त्यांच्याकडे जावं लागेल. 1000 प्रकरणामध्ये अन्याय जर केला असेल तर 1000 वेळा आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी जावं लागेल. तेव्हा त्यांना कळेल
की आदिवासींना कशा पद्धतीने हे त्रास देत आहे. काही लोकांनी आपल्या जातीच्या संशोधन करण्याचा प्रयत्न केला आणि नामसदृश जातीचे आडनावे म्हणून खोटी माहिती त्यांनी त्या ठिकाणी मांडली. अशा लोकांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचं कामसुद्धा मी करणार आहे. ही सगळी एक प्रोसेस आहे बंधूंनो. शांतपणे आणि स्मॉल विष शरीराच्या देहामध्ये टाकून शरीराला मारून टाकण्याचा प्रकार जसा शत्रू करतो तसा आदिवासी संशोधन समितीच्या अधिकाऱ्यांमार्फत स्मॉल विष सोडून आपली जात, आपले अधिकार, आपला हक्क हिसकाटून घेण्याचा प्रकार या ठिकाणी करत आहेत. त्यामुळे जे डॉक्टर बाबासाहेबांनी समता आणि समानतेचा अधिकार आपल्याला संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे, तो अधिकारापासून वंचित ठेवण्याचं काम आणि संविधानाच्या मूलभूत कर्तव्याचं, त्याच्या प्रास्ताविकेचं ला तोडण्याचं काम हे अधिकारी करत आहेत. साधारणपणे आदिवासी विकास विभागामध्ये काम करणारा मंत्री हा आदिवासी असला नाही पाहिजे. त्यानंतर आदिवासी संशोधन केंद्रात काम करणारा अधिकारी हा आदिवासी नसला पाहिजे. त्यानंतर साधारणतः MSWचे लोकांना त्या ठिकाणी तिथे घेतल्या जात आहे, परंतु मानववंशशास्त्रामध्ये त्यांचा कुठल्याही प्रकारचा अभ्यास नसतो. त्यामुळे अशा पूर्वग्रहदूषितपणे काम करणाऱ्या लोकांना या ठिकाणी आदिवासी विकास खात्यामध्ये मंत्रिपदावर किंवा इतर पदावर ठेवलं नसला पाहिजे. अनुसूचित जातीच्या बाबतीतही तोच प्रकार घडत आहे. जो अनुसूचित जातीचा आहे त्यानंच अनुसूचित जातीचं मंत्रिपद घ्यावं, ही मानसिकता काही नवीन राज्यकर्त्यांची व पक्ष चालवणाऱ्या लोकांची होत आहे. त्यातून असं होत आहे की जाणीवपूर्वक, म्हणजे तो आदिवासी कुळात जन्मलेला आणि अमुक एका जातीचा असल्यामुळे दुसऱ्या जातींवर अन्याय करण्याचा प्रकार, सासूपणा दाखवण्याचा प्रकार आणि सुनेला त्रास देण्याचा प्रकार, हा प्रकार आदिवासी विकास विभागातून चालू आहे. आज माझा प्रश्न डॉक्टर अशोक उईके यांना असा आहे की अशोक उईके साहेब, तुम्ही अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जमाती, जाती, भटक्या जमाती यांचा जातीचे प्रमाणपत्र तपासण्याचे व पडताळणीचे अधिनियम 2026 तुम्ही बदल आणलेला आहे. विधेयक क्रमांक 61च्या अंतर्गत तुम्ही तमाम लोकांवर गुन्हे दाखल करण्याची इच्छा प्रकट केलेली आहे. ही इच्छा प्रकट करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या की हा अन्याय म्हणजे कोणाचंही वैधता प्रमाणपत्र रद्द करण्याचा प्रकार, त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रकार, हा प्रकार तुम्ही तयार करून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराला सामोरं जाण्याचं काम आणि भ्रष्टाचाराच्या विळख्यामध्ये आदिवासी संशोधन विभाग, आदिवासी विकास विभाग, ट्रायबल रिसर्च सेंटरला टाकण्याचं काम तुम्ही करत आहात. अगोदरच आदिवासी अतिशय त्रासलेला असताना कागदपत्री चुका समोर करून त्यांच्यावर जर गुन्हे दाखल करण्याचा जर तुम्ही ह्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारद्वारे आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून डॉक्टर अशोक उईके जर करत असाल, तर आदिवासीमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष महाराष्ट्रामध्ये दिसून येईल आणि त्याचा परिणाम फार मोठा होईल. आम्ही आपणास आवाहन करत आहोत की हे विधेयक जे आहे ते आपण रद्द केले पाहिजे आणि असे संविधान विरोधी विधेयक रद्द करणे अत्यंत आवश्यक आहे. माझा अपील देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि भारतीय जनता पार्टीच्या तमाम नेत्यांना आहे की आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचा तुम्ही राजीनामा घ्या. ह्यांनी जी शपथ घेतलेली आहे समानतेची आणि ह्यांनी जी शपथ घेतलेली आहे सगळ्यांना न्याय देण्याची, ती शपथ यांनी तोडलेली आहे. एक लक्षात घ्या की भारतीय न्यायसंहिता, इंडियन पिनल कोड किंवा भारतीय BNSS कोड, हे नवीन जे कायदे आलेले आहेत हे सक्षम कायदे आहेत एखाद्या अपराधीला शिक्षा देण्यासाठी. हे सक्षम कार्य असताना सुद्धा कायदे दुसरे नवीन विधेयक आणून दुसरे कायदे निर्माण करून आदिवासींना त्यांच्या मूलभूत हक्कापासून वंचित ठेवण्याचं काम आदिवासी विकास विभाग जर करणार असेल आणि एखाद्या निष्पाप आदिवासीवर अन्याय होत असेल आणि असे प्रकरणं जर समोर आले असतील तर आम्ही मजबूतपणे त्याविरुद्ध आवाज उठवू, आम्ही आव्हान करू, आम्ही गावागावातील आदिवासींना एकत्र करू
आम्ही बंड करू आणि आम्ही तुमच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात शक्तीनिशी तुमच्या या अन्यायाच्या विरुद्ध लढा देऊ. हीच या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतोय. सर्व आदिवासी, अन्यायग्रस्त आदिवासी समाजाला, जो कोळी समाज आहे, जो ठाकर समाज आहे, त्यांना मी विनंती करतो की आता उलगलान सुरू झालेलं आहे, जय जोहार सुरू झालेला आहे. बिरसा सैनिक म्हणून तुम्हाला पुढे यावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे सैनिक म्हणून तुम्हाला पुढे यावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सैनिक म्हणून तुम्हाला पुढे यावं लागेल. अन्यायाच्या विरुद्ध तुम्हाला लढा द्यावा लागेल. तुम्हाला घरात बसून न्याय जर तुम्ही मागत असाल तर तुम्हाला घरात बसून कोणीही न्याय देणार नाही. तुम्हाला तुमचे अधिकार प्राप्त करण्यासाठी ताकदीने पुढे यावं लागेल, संघटित व्हावं लागेल. गावागावात तुम्हाला शाखा उघडाव्या लागतील. आदिवासी म्हणून तुम्हाला ताकदीनं पुढे यावं लागेल आणि हे जर तुम्ही करू शकलात तरच हा लढा यशस्वी होईल. तुम्हाला जाब विचारावं लागेल की तुमच्या विरुद्ध खोटे नाटे आरोप करून तुमचं मिळालेलं प्रमाणपत्र रद्द करण्याचं काम कोण केलं. आज तुम्हाला कोर्टात जावं लागत आहे, कोर्ट कचेऱ्या लावत आहेत. याच्यावर दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल झाले पाहिजे. परंतु काम करत असताना हे अधिकारी जर चुकले तर त्यांना माफ करावं, अशा पद्धतीची विधेयकात चूक आहे. परंतु आम्ही जर चुकलो नाही तर आमच्यावर गुन्हे दाखल करायचे अशा पद्धतीनं व्हावे. जर गुन्हे दाखलच जर तुम्हाला करायचे असेल तर दोघांवरही दाखल करा. म्हणजे खोटं प्रमाणपत्र देणाऱ्यावर दाखल करा, खोटं बनावट गोष्टी करणाऱ्यावर दाखल करा. लाभार्थी म्हणून तो तर आदिवासीच आहे ना, तो तर लाभार्थी आहे, तो तर आदिवासीच आहे. मग त्याचं काय रक्त काढून त्याला काय असं काही कोणतं काय नवीन लॅबोरेटरी तयार केलेली आहे का? की आता मी प्रवीण जेठेवाडे, मी आदिवासी आहे, माझं रक्त काढून तुम्ही मला बगर आदिवासी सिद्ध करणार आहेत का? मला का ब्राह्मण कुळामध्ये दाखल करणार आहेत का? मला तुम्ही मराठा म्हणून ठेवणार आहेत का? माझं रूपांतर कशात? मला दलित करणार आहेत का? बौद्ध करणार आहेत का? मला मुसलमान तुम्ही करणार आहेत? मला सिद्ध काय करणार आहेत? त्यामुळे एक लक्षात घ्या की तुम्ही जे काही RSSच्या स्वरूपात राष्ट्रीय स्वयंसेवक म्हणून तुम्ही जे डॉक्टर उईके सारखे जे कार्यकर्ते जे पुढे आणून आम्हाला जे विष पाजवतात, विष सोडत आहात, हे विष फार दर्दनाक राहणार आहे. दिल्लीपर्यंत आम्ही हे विष जे आहे तुम्ही आम्हाला कसं आमच्या शरीरामध्ये गोवलं हे आम्ही दिल्लीपर्यंत नेऊ. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीला सांगू की तुम्ही कशा पद्धतीने आमच्या विरुद्ध कट कपस्थाने रचत आहात. मी या महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील तमाम आदिवासी नेत्यांना मी आव्हान करतो की ह्या विधेयकाची होळी करा, या विधेयकाला तुम्ही जाळा. महाराष्ट्रातील गावागावामधील कार्यकर्त्यांनी या विधेयकाच्या होळी केली पाहिजे, जाळलं पाहिजे. कोणी येईल आणि तुमच्यासाठी लढा देईल ह्यापेक्षा तुम्ही समोर या, तुम्ही त्या विधेयकाच्या झेरॉक्स करा, तुम्ही हातामध्ये उलगुलान बिरसा मुंडाचे फलक तुम्ही हातात घ्या आणि या विधेयकाचा तुम्ही गावागावात विरोध करा. जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुळात जन्मलेले मराठा बांधव आज कुणबी म्हणून असताना, शेती करताना, कष्टकरी करताना ते दिसतायत, ते कुणबी आहेत, ते दिसतायत शेती करतायत, ते दिसतायत ते मोलमजुरी करतायत, तरीही त्यांना ओबीसीचे अधिकार आणि हक्क दिला जात नाहीत. त्यामुळे त्यांनी लढा दिला की होय आम्ही कुणबी आहोत, आम्ही मराठा जरी असलो तरी आम्ही कुणबी आहोत. आणि हे दिसताना सुद्धा मग ही गोष्ट लक्षात आली शासनाच्या आणि खरंच मराठा बांधव हे कुणबी आहेत, शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत, अल्पसंख्याक भूधारक आहेत आणि त्यांच्या मुलांना वेदना होत आहेत. त्यांना सुद्धा शिष्यवृत्त्या मिळायला पाहिजे, त्यांना सुद्धा शासनाच्या नोकऱ्या मिळायला पाहिजे, तो समाजसुद्धा पुढे आला पाहिजे. म्हणून त्यांनी आंदोलनं केले, त्यांनी सकल मराठा एकत्र केला आणि आंदोलन केलं आणि आज कुठेतरी कष्टकरी कुणबी मराठ्यांना काही प्रमाणपत्र मिळत आहेत. परंतु काही अधिकारी, काही लोक, काही गद्दार इतर कुणबी समाजाचे लोक आज मराठा समुदायाला कुणबी प्रमाणपत्र मिळण्यापासून दूर ठेवत आहेत. असाच प्रकार अन्यायग्रस्त आदिवासी मन्नेरवारलू या समाजाबद्दल होत आहेत. मन्नेरवारलू ही जमात आणि ह्या मन्नेरवारलू समाजाच्या उपजमाती या आदिवासी आहेत, या हक्काने आदिवासी आहेत. त्यांना 1995मध्ये ओबीसीमध्ये एसबीसी हा बेकायदेशीर प्रवर्ग निर्माण करून तात्पुरतं 2% आरक्षण वाढवून त्यांना दिलेले आहे आणि त्याच एसबीसीच्या नावाखाली आज आदिवासी विकास विभाग आमच्या पाठीत खंजर खुपसत आहेत, आम्हाला विष पाजवत आहेत आणि
ओरिजिनल मन्नेरवारलू जे मूळ आदिवासी आहेत त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहे. मी महाराष्ट्रातील तमाम कोळी बांधवांना मी अनंत तरे साहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. अनंत तरे साहेब जेव्हा जिवंत होते तेव्हा ते मला मुलाप्रमाणे त्यांनी मला प्रेम केलं आणि त्यांच्या आशीर्वादाने मी या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये आझाद मैदानावर मी आंदोलन 2016मध्ये करू शकलो, मी अधिवेशन घेऊ शकलो. मित्रांनो, आज एकतेची गरज आहे. कोळी महादेव समाज हा बलशाली समाज आहे, कोळी समाज हा बलशाली समाज आहे आणि आदिवासी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकजूट झालं पाहिजे, आपण समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे आणि या अन्याय करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा फडशा पाडला पाहिजे, यांना जाब विचारला पाहिजे, यांच्या तोंडाला काळं फासलं पाहिजे, यांच्या विरुद्ध आवाज उचलला पाहिजे, जेणेकरून निष्पाप आणि सौम्य असा आदिवासी ज्याचे अधिकार संविधानिक अधिकार त्याला मिळाले पाहिजे. आज करोडो रुपये या लोकांनी मागील 70 वर्षामध्ये आदिवासीच्या नावावर लुटलेले आहेत. करोडो रुपयाचा भ्रष्टाचार आदिवासी विकास विभागामध्ये आहे. हा एक भ्रष्टाचार मी उडून काढेल. प्रत्येक आदिवासी वसतिगृहामध्ये चाललेला भ्रष्टाचार मी उकळून काढेल. आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेमधला भ्रष्टाचार मी ओपन करून दाखवेल. आदिवासी विकास विभागामधला भ्रष्टाचार मी उघडून दाखवेल. तुम्ही आम्हाला विनाकारण जर त्रास दिलात तर तुमच्या विरोधात उलगुलान आमचा जरूर असेल. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या मार्फत असेल. आमचे मूलभूत अधिकार मिळवण्याचा आणि त्याच्यावर ठाम राहण्याचा हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. आम्ही जन्माने आदिवासी आहोत, आम्ही मूल निवासी आहोत. जय उलगुलान, जय बिरसा मुंडा, जय मन्नेरवारलू, जय आदिम, जय हिंद, जय भीम, जय शिवराय, जय जिजाऊ. आपला प्रवीण जेठेवाड, राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी मन्नेरवारलू महासंघ.